योगपट्टी. योगपट्टीचे माप हे ब्लाऊजच्या उंचीनुसार ठरत असते. योगपट्टीच्या मापात दोन प्रकार येतात. पहिलं म्हणजे योगपट्टीचं छोटं माप आणि दुसरं म्हणजे योगपट्टीचं मोठं माप. आता हे योगपट्टीचं छोटं आणि मोठं माप काय असतं ते बघूया. योगपट्टीची जी कमीत कमी उंची असते ते असतं छोटं माप आणि त्याचा जो उंचवटा असतो ते असतं योगपट्टीचं मोठं माप. तर इथे मी चार्ट दिला आहे, तिथे तुम्ही बघू शकता. आपली ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, त्यानुसार योगपट्टीचं छोटं माप येईल 3 इंच, तसंच योगपट्टीचं मोठं माप येईल 4 इंच. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार योगपट्टीच्या उंचीमध्ये कमी जास्त करू शकता. ठीक आहे. तर इथे बघा PQ योगपट्टीचं छोटं माप आहे जे आहे 3 इंच. तेच माप आपल्याला NT लाही द्यायचं आहे. Q आणि T हे दोन्ही पॉइंट सरळ रेषेत जोडून घ्यायचे. त्यानंतर QR च्या इथे 3 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता PS इथे योगपट्टीचं मोठं माप घेतलं आहे जे आहे 4 इंच. आणि आता SR ला स्लाइडली कर्व शेपमध्ये जॉईन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण योगपट्टीचं मेजरमेंट घेत असतो. जर तुम्हाला याची संपूर्ण व्हिडिओ बघायची असेल तर खाली दिलेल्या प्ले बटनावर क्लिक करून बघू शकता. या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलं आहे.